दाखल झाले आणि त्यांनी आपल्या खेळाची प्रात्यक्षिके तुमच्यापर्यंत दाखवली आणि त्यानंतर आता या दुसऱ्या म्हणजेच अंतिम दिवसाला देखील सुरुवात झाली आहे. विनोदजी बने यांचा संघ एका बाजूला आणि प्रीतमजी पालव यांचा संघ एका बाजूला म्हणजेच टीम 5 आणि टीम 7 हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. आणि आता सामन्याला सुरुवात होते. सलामीवीर फलंदाज म्हणून तेजस पडियाल आणि मंदार बने स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस पडियाल. सर 15 चेंडूंचा हा सामना असेल, आपण याची नोंद घ्या, कारण दुसरा राऊंड आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता फलंदाजी करत असलेल्या संघाने, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विजय मिळवला होता गोलंदाजी करत असलेल्या संघाने. विनर विनर म्हणजेच हा सेकंड राऊंडचा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये 15 चेंडू पहिल्या डावामध्ये हाताळले जातील आणि दुसऱ्या डावामध्ये देखील 15 चेंडू हाताळले जातील. धन्यवाद सुपेजी कामतेकर. प्रत्येक गोष्टीकडे सुपेजी कामतेकर यांचं देखील लक्ष आहे. यस, लेट्स प्ले गेम ऑन. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगतोय. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा आणि तो प्रयत्न आता प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचं लेवल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू अक्षय मंदार बनेसाठी, पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळाला. खोलवट टप्प्याचा बॉल हाताला, फुल लेनचा पाहायला मिळाला. बॅकफुटवर आले, हलक्या हाताने बॉलला ढकलला होता. मनगटाचा वापर केल्यानंतर आता ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. काय सामना रंगला. मागील मॅच मध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती, षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर मुंबई या संघाने विजय मिळवला होता मागील मॅच मध्ये. मिहिरने केलेली फलंदाजी आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. मिहिरचा खेळ तुम्ही पाहिला मागील मॅच मध्ये. अफलातून कामगिरी त्याने केली आणि त्यानंतरच्या या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. पुढील सामन्याला सुरुवात झाली. सेकंड राऊंड. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न, फुल झालाय, सक्सेसफुल. निघून जाईल बॉल 6 धावांसाठी. सिक्सर. चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. बॅकफुटवर आले, अंदाज घेतला, बरोबर बॉलचा पिक करत असताना उडवून लावला बॉलला 6 धावांसाठी. सिक्सर. संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर आहे. आता बॅकफुटवर, वा 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 वा, काय फटका सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलं. एका पायावर उभं राहत असताना बॅकफुटवर आले, दिशा दिली बॉलला आणि बॉलला पाठवलं पुन्हा एकदा 6 धावांसाठी. मंदार बनेच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत मंदार बनेच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल निघून जाईल. सीमा रेषा पार 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 पार. 6 षटकार, 3 बॉलवर 3 षटकार आता मंदार बनेने ठोकले आहेत. काय सुरुवात पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉलवर 3 षटकार मंदार बनेच्या बॅटमधून आलेत आणि प्रीतमजी पालव यांचा संघ आपण पाहतोय. खूप सारे योगदान त्यांचं देखील लाभताना पाहायला मिळते. आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत प्रीतमजी पालव. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि ते करणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण या संघाचा घटक आहोत. आणि आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडवून लावलाय बॉलला. 4 बॉलवर 4 षटकार ठोकलेत वाघाने. नाव आहे मंदार बने. वा मंदार वा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार पाहायला मिळालेत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर झाल्या. 26. 2 पुलचे फटके पाहायला मिळाले. एक बॅकफुटवर येऊन पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आणि त्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा षटकार ठोकलाय. सगळ्यात महागडे षटक या संपूर्ण स्पर्धेतील. पहिलं षटक तब्बल 26 धावा खर्च केल्या या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. हा गोलंदाज आहे राजेश. राजेशचा पहिला चेंडू तेजससाठी. बॅकफुटवर आले, चांगला स्ट्रोक. त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याच्याकडून चूक झाली आहे आणि हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आता आलाय तेजस पटेलच्या बॅटमधून चौकार. यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव पूर्ण देखील केली आहे आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावर टीमची आता 31 या आकड्यावर 31. 31 झाले धाव फलकावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत.
कौतुक करावं लागेल मंदार बनेचं, ज्याप्रमाणे त्याने फलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने ठोकलेले 4 षटकार आणि त्यानंतर चांगली सुरुवात झाली टीमची. आणखीन एक बॉल त्याच दिशेने, पुन्हा एकदा तेच उत्तर आहे. प्रश्न कोणताही असो, षटकार ठोकणं हेच उत्तर. मंदार बनेच्या बॅटमधून हा 5वा षटकार या डावातील. प्रत्येक बॉलवर षटकार येतोय मंदार बनेच्या बॅटमधून. आता मंदारवर सगळ्यांचं लक्ष गेलंय. ओ हो यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा तो भरकटली आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि ओव्हर टोचच्या स्वरूपातली आणखीन एक धाव आता ती धावून पूर्ण केली गेली आहे. पहा, क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा यष्टीरक्षकाने बॉल आपण पाहिलं तर कलेक्शन केलं, थ्रो त्याने केला होता आणि त्यानंतर ही धाव धावून देखील पूर्ण केली. व्हाईट प्लस 1. ज्या वेळेला आता बॅटला स्पर्श केला होता चेंडूने, यस पंचांचा निर्णय येण्या अगोदरच तेजस पडियालने मैदान सोडलंय. म्हणजेच काय, तो बाद झालाय. विकेट आली आहे. तेजस पडियाल बॅक टू द पॅव्हेलियन, विकेट. आणि त्यानंतर आता राकेश मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. राकेश नवीन फलंदाज, चांगला संघ आहे. टॉस जिंकून आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय प्रीतमजी पालव यांच्या संघाने स्वीकारल्यानंतर काय सुरुवात पाहायला मिळते टीम 7. कारण मंदार बनेने केलेली फटकेबाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार पाहायला मिळालेत या डावामध्ये. आणि नवीन फलंदाज राकेश. राकेशसाठी पुढचा बॉल बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, धावतायत, पळतायत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, यस यस नो नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला यस हा कॉल दिला आणि 2 धावा धावून आता पूर्ण केल्या गेल्यात. 41 धावा धाव फलकावर 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये तब्बल 410च्या स्ट्राईक रेटने 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज, बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, विनंती आहे. ओम. रोहन आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि रोहन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत तब्बल 5 षटकार लगावले गेलेत. मंदार बने चांगला फॉर्म मध्ये आहे, विस्फोटक फलंदाज आहे. नो बॉल आणि हा नो बॉल आता पाहायला मिळालाय. पंचांच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली गेली आणि बरोबर उजवा हात बाहेर काढलाय पंचांनी. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. नो बॉल आला. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत. लगातारचा दुसरा चेंडू आता नो बॉल. चव्वेचाळीस धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी देखील परतलाय. राकेश आलेत नवीन बॅटर. अजून एक मोठा फटका आलेला नाहीये राकेशच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल असणार आहे. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळालाय. ओव्हर स्टेपिंग पडताळलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील पंच पुन्हा एकदा नो बॉलच घोषित करतायत.
यावेळेला बॅकफुटवर येऊन मोठा फटका, पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत मंदार बने यांच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार. काय षटकार ठोकलेत मंदार बनेने. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. मंदार बने यांच्या बॅटमधून आलेले उत्तुंग असे षटकार आणि वैयक्तिक 12 बॉलमध्ये 39 धावांवर बॅटिंग करतायत मंदार. हा बॉल आता सोडून दिला. आणखीन एक नो बॉल, कारण खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर 2 टप्पा घेत हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. महागडा षटक, खूपच महागडा षटक म्हणावा लागेल, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 26 धावा खर्च केल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेतील महागडा षटक. यस, 26 धावा खर्च केल्या होत्या. 26 रन पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर आता या तिसऱ्या षटकामध्ये देखील खूप साऱ्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटवर आले, फटका खेळलाय आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर एकेरी धाव आता पूर्ण केली आहे, कारण फिल्डर प्रोटेक्शन त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर आता ही एकेरी धाव. आणि आता धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 56. अब तक 56 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. एक गडी माघारी परतलाय. 15 चेंडूंचा सामना आहे, कारण दुसरा राऊंड आहे. 56 धावा धाव फलकावर. 56 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्लोअर 1 बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता. बॉलर आहे, चांगला बॉल पाहायला मिळाला. आता त्यानंतर आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली गेली आणि आता 57 धावा धाव फलकावर झाल्यात. आता शेवटचं जर आपण पाहिलं तर अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. 10 नंबर आणि 11 नंबर, टीम 10 आणि टीम 11 या पुढील सामना. यावेळेला फुल बॉल झालाय गोल 6 धावांसाठी. मंदार बने यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर मंदार बने 15 बॉल मध्ये 46 धावांवर बॅटिंग करतायत. अवघ्या 4 धावांपासून आता दूर आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हाफ सेंचुरी होईल का पूर्ण ते पाहायचंय. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल होता. या बॉल वरती आक्रमण केले, उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे आणि या बॉलवर फटका फसलाय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मंदार बनेसाठी. काय बॅटिंग केली आहे या वाघाने, कारण एकटा लढत होता. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्याने तब्बल 46 धावा केले आणि टार्गेट सेट केले ते म्हणजे 64 धावांचं. 64 धावा करायचे आहेत 15 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये.
प्रशांत आलेत गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर बॅटर नेम प्लीज, बॅटर नेम. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. फलंदाजी करत असलेला संघ विनंती आहे. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. प्रशांत आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्यांनी हाताळला. त्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. 12वा खेळाडू पाठवा समालोचन कक्षामध्ये. बॅटिंग करत असलेल्या संघाला विनंती आहे, पुन्हा एकदा विनंती करतोय. खेळाडूंची नावं ठाऊक नाहीयेत. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार द्यायचे आहेत. आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा जर आता आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या बाजूने बरोबर गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. एक धाव फलकावर झाली आहे. ओहो, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत. अगदी सोपा झेल टिपला गेलाय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर आता विकेट आली आहे. बॅटर माघारी परतलेत. चला बॅटर लवकर या. बॅटर विनंती आहे प्लीज, कारण खूप सारे सामने आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये समाप्त करायचे आहेत. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. बिपिन आलेत बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज बिपिन. हो, बिपिन साठी हा पुढचा बॉल फुलर लेनचा होता. फटका फसलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. एक धाव फलकावर झाली आहे आणि एक विकेट देखील पाहायला मिळाली. झेलबादच्या स्वरूपातली ती विकेट. अगदी सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि त्यानंतर विकेट आली. पुढचा बॉल यावेळेला दांडी गोल. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले आहेत. बिपिन आले, बिपिन गेलेत देखील. विकेट. आणखीन एक चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. डॉट बॉल. तेजस पडियाल आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू बरोबर हाताळलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर होते त्या ठिकाणी. बॉलला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अडवलं आणि त्यानंतर आता ही ती धाव पूर्ण देखील केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव कंप्लीट. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. प्रीतमजी थोडं प्रीतमजी थोडे ते समोर उभे, त्यांना थोडं साईडला करा ना प्लीज. थँक्यू धन्यवाद. बाउंड्री आली. आता चौकार आलाय. या बॉलवर आता पुन्हा एकदा मोठा फटका. या बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते आणि त्या बॉलवरती आता झेल टिपला गेलाय. विकेट. बॅटर आउट झालाय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत खेळाडूंना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. खेळाडूंना विनंती आहे.
बॅटर नेम प्लीज, बॅटर नेम, बॅटर नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. ओ बॅटर नवीन आलेत आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर फटका सजवलाय आणि बॉल मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार येताना पाहायला मिळतोय बॅटरच्या बॅट मधून. चौकार आलाय बॅटरच्या बॅट मधून. तेजस यांचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 11. आणि आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक. राकेश ठाकूर आलेत गोलंदाजीसाठी. कालच्या दिवसामध्ये देखील राकेश ठाकूर यांनी चांगला खेळ केला. लगातार 3 बॉलवर 3 षटकार राकेश ठाकूर यांनीच ठोकले होते. पहिले 3 षटकार. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. हो डावखुऱ्या हाताचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर खाली राहिला होता. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये करायचे आहेत तब्बल 53 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 53 धावांची गरज आहे सुपेशी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. मॅचला आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये 46 धावा केल्या होत्या मंदार बनेने आणि त्यानंतर अक्षरशः धावांचा डोंगर रचला होता आणि या वेळेला आता आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बॅटर आलेत बॅटिंगसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे आणि 53 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. धावांचा डोंगर रचला होता. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मंदार बनेने केलेली ही फलंदाजी आणि त्याच्या जोरावर धावांचा डोंगर रचण्यात यशस्वी झाला होता प्रीतमजी पालव यांचा संघ. आता व्हाईट बॉल असणारे अतिरिक्त धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकली आहे. धावा झाल्यात 12. ओ यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. रन मिळणार नाहीये. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आता मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रीतमजी पालव यांचा संघ पाहायला मिळतोय. ज्यावेळेला आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. रन मिळणार नाहीये आणि आता अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. 52 धावांची अजूनही गरज असणारे सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. आणि हा शेवटचा चेंडू हाताळला योग्य. डॉट बॉल म्हणजेच काय, हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे प्रीतमजी पालव यांच्या संघाने. अभिनंदन प्रीतमजी पालव. हार्डलक अंधेरी वेस्ट विनोदजी पने आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने या मॅच मध्ये वैयक्तिक नॉट आउट 7 षटकार